केलं चालू. नमस्कार. तर मित्रांनो, विषय असा आहे, आपण आता सध्या 7-8 वाऱ्या माऊलीच्या वाऱ्या केलेल्या आहेत, पण ह्या वर्षी सांगायचा उद्देश, ह्या वर्षी इतका प्रॉब्लेम आलेला आहे की मी म्हणतो सरकारने पहिलीच आट घातलेली आहे रेंजच्या बाबतीत. ह्याच्या बाबतीत पहिली आट घातली. मग तुम्ही काय म्हणता बरं, हिथून पाठीमागं तुमच्या किती झाल्या वाऱ्या? माझी ही 11वी वारी आहे. आतापर्यंत रेंजचा असा कधीही प्रॉब्लेम आलेला नाही जो आता प्रॉब्लेम फेस करतो. आता आपण जनरली कोणालाही फोन लावला तरी तो लवकर लागत नाही आणि लागला तो अर्धवट आवाज येत असतो. मग तुम्ही काय म्हणता आता ह्याच्याविषयी? नाही काय म्हणता माऊली? नाही बरोबर आहे की ती बोलते, ती बरोबर आहे ना, चुकीचं तर काय नाही ना. काय होतं वारीमध्ये माऊली, तुम्ही जर हुकला, हो म्हणाय का, तुम्ही जर हुकला वारीमध्ये, जर तुमचा नाही फोन लागला, हे लोकांनी फोन लावायचा कुठं आणि बघायचं कुठं? तर बरीच अडचण येते वारकऱ्यांना. कारण का जर एखादा व्यक्ती, एखादी माऊली, म्हातारी माऊली असते, ती जर चुकली तर फोन नाही लागत, तर मग कुठल्या दिंडीवर सोडायचं, त्यांना प्रॉब्लेम येते ना. तर सरकार, महाराष्ट्र शासनानं यावर विशेष लक्ष देऊन रेंज वाढवायची होती, पण त्यांच्या दुर्लक्षपणामुळे रेंज वाढवली नाही. तर या सर्व प्रकरणाला महाराष्ट्र राज्य सरकार दोषी आहे. आता माऊली तुम्ही सांगा, ह्या रस्त्याच्या कडेनी 200 मीटरवर बोर्ड लावलाय. हो, त्यांनी रेंज येते का माऊलीला? त्यांनी काय माऊलीला काय होत? त्यांनी बोर्ड लावला, पण बोर्ड लावून त्यांनी रेंज येत नाही. मग मी काय रेंज, रेंज साठी त्याने ऍक्च्युअल आतापर्यंत जे काही हे होतं, तर निदान आहे ती परिस्थिती जरी सुरू ठेवली असती तरी ही वेळ आली नसती. बरोबर आहे, बरोबर आहे. आपण म्हणत नाही सरकार भंगार आहे, सरकार चांगला आहे, पण सरकारने बी तसं माऊलींसाठी थोडं झटाय पाहिजेत ना. काय म्हणणं तुमचं माऊली? बरोबर आहे, माऊलीसाठी बरोबर आहे ना, झटायच पाहिजे सरकारने. आज तुमचा फोन जर नाही लागला, तुम्हा घरी जर तुमच्या काय अडचण आली, बाय चान्स अडचण आली आणि नाही तुमचा फोन लागला, तर काय करणार? काय करायचं? वारीला काय करायचं? ही सगळ्या पद्धतीने वारी झाली पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? पण माझं एकच म्हणणं आहे की एवढ्या तुम्ही सोयी करता, आणि आता जो माणूस मोबाईल वापरतो तो खेळ किंवा एक हे म्हणून नाही, तर ते एक जरुरीचं साधन आहे, आवश्यकतेचं साधन आहे, आणि ते जर आपण एक दुसऱ्याशी त्यांची जर कनेक्टिव्हिटी झाली नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही ना त्याचा. तर मला हात जोडून एकच विनंती करायची की गव्हर्नमेंटने ह्याच्यावर व्यवस्थित विचार करून रेंज कशी वाढवता येईल त्यासाठी प्रयत्न करा. बरोबर. चला असू द्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.